आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत पुण्याजवळचं एक असं ठिकाण जे की खूप कमी लोकांना माहिती आहे. पुण्यापासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे निळकंठेश्वर मंदिर. त्या साईडला तुम्हाला जे दिसतंय ते आहे खडकवासला डॅम आणि आपण आता गाडी जी आहे ती खाली इथे पार्क केली आहे आणि इथनं आपण वर आलेलो आहे. पायऱ्या जे आहेत ते थोड्याच आहे, पूर्ण वरपर्यंत एक इन्क्लाइन चढ आहे. आणि इथनं तुम्ही व्ह्यू बघू शकता. हा ऊन आणि सावलीचा खेळ इथे चालला होता. पायी जर चालता येत नसेल तर एक सुविधा इथे तुम्ही ट्रॅक्टरने जे आहे ते पूर्ण वरपर्यंत जाऊ शकता. तर याचे चार्जेस जे आहे ते मी तुम्हाला खाली गेल्यानंतर त्यांच्याकडनं सांगेल की किती चार्जेस जे आहे ते हे घेतात. आणि इथनं फक्त एवढा जो पॅच आहे तो सरळ आहे आणि परत जो आहे तो इन्क्लाइन सुरू होतो. तर ही एक छान सुविधा त्यांनी इथे दिलेली आहे. ज्यांना चालता येत नाही ते जे आहे ते जाऊ शकतात इथनं. वातावरण जे आहे ते प्रत्येक वेळेस चेंज होतं इथे, कधी पाऊस कधी ऊन. तर तुम्ही रेनकोटसुद्धा सोबत ठेवा. तर इथे बघा तुम्ही पूर्ण वरपर्यंत जाऊ शकता. तर हा जो ट्रॅक्टर जातोय ना वरती त्याला स्पेशल गिअर दिलेला असतो. जसं आपलं थारला असतं ना 4x4 करायचं आहे, 2x4 करायचं आहे, तर तसं त्याला स्पेशल गिअर असतो एक. तो गिअर टाकला की ते त्याच्या त्या स्पीडने संत गतीने चालतं. आता त्याला चढ जरी लागलाय बघा, तू दाखव चढ दाखव. आता त्याला चढ जरी दिसतोय लागलेला तरी तो त्याच स्पीडने चालतो. उतार आला की तो परत त्याच्या 10-20च्या स्पीडने होऊन जातो. चढ आला की त्याच्या त्या 2च्या 3च्या स्पीडनं तो चालतो, पण तो कॉन्स्टंट चालतो, तो थांबत नाही किंवा रिटर्नही येत नाही. तर अशी ही खासियत आहे त्या ट्रॅक्टरची. तुम्ही खालनं जे आहे ते बुक करू शकता आणि सरळ वरपर्यंत जाऊ शकता. तर आपण जे आहे ते मंदिराच्या आता जवळ आलेलो आहे. इथनं जे आहे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि इथनं ऑलमोस्ट 5 मिनटं लागतं वर जायला. तर चला तर मग आता वर जाऊयात आणि बघूयात कोणत्या कोणत्या मूर्ती ज्या आहे इथे आणि या मंदिराबद्दल काय काय माहिती आहे. चला तर मग. तर वर आल्यानंतर आपल्याला इथे जी आहे याची पूर्ण माहिती भेटेल. इथं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ही वाचू शकता. अतिशय सुंदर अशी माहिती इथे दिलेली आहे आणि पूर्ण इतिहास जो आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काय झालं आणि कसं झालं हे तुम्हाला इथे दिसेल. मी तहानलेला आहे पाणी पाज, हे इथं जमिनीमधनं आवाज आला होता. तर हे सगळं जे आहे इथे तुम्ही वाचू शकता. तर हा जो आहे मंदिराचा प्रवेशद्वार आहे इकडनं.
तर इथनं मध्ये आल्यानंतर आपल्याला एक शिव पार्वतीची मूर्ती दिसेल इथे आणि या साईडला जे आहे ते मंदिर आहे. तर जेव्हा आपण वर येतो तेव्हा इथे शिव आणि नंदीचं एक आणि पिंडसुद्धा आहे आणि याच्या खाली जर बघितलं तर एवढ्या वरसुद्धा डोंगरावर इथे तुम्हाला पाणी दिसेल. तर हे बघू शकता प्रत्येक ऋषीमुनींचे इथे बनवलेल्या आहेत मूर्त्या आहेत आणि त्या साईडलासुद्धा सगळ्या साईडला जे आहेत ते मूर्त्या बनवल्या आहेत. ऋषीमुनी जे होते सगळे संत तुकाराम ते सुद्धा इथे आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर इथे आम्ही थांबलो होतो आता जरा आणि इथे तुम्ही बघू शकता या साईडला किंवा या साईडला या दोन्हीपैकी एक जे आहे ते पानशेत आहे आणि एक दुसरं जे धरण आहे मी थोड्या वेळात इथे मॅपमध्ये टाकून देईल की हे दोन्ही धरणाचे काय नाव आहे. हा जो ही जी नदी आहे छोटी ही पुढे जाऊन खडकवासलेला भेटते. तर इथे तुम्ही बघू शकता फार छान असं वातावरण झालेलं आहे सध्या आणि इथनं जे आहे मंदिराचा रस्ता आहे वर जाण्यासाठी आणि त्याच्या इकडे आम्ही आलो आहे आणि इथे जे आहे ते आम्ही थोडंसं बसलो इथे आणि आता जो टाईम झाला आहे तो 5 वाजले आहेत. पानशेतच आहे ना? ओके. दोन्ही पानशेतच आहे ना? तर हे जे दोन्ही धरणं आहे आता आम्ही जस्ट चेक केलं तर ते जे आहे ते पानशेतच आहे आणि जेव्हा आपण पानशेतला जातो तेव्हा पलीकडच्या साईडने रोड जो आहे तो सरळ पानशेतच्या तिकडे जातो आणि तिकडं मी जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला दाखवेल तिकडं बोटिंग वगैरे ती सुद्धा होते तिकडं गेल्यावर. तर थोडा पाऊस सुरू झाला आहे आता आणि आम्ही इथं थांबलो आहे. इथं वर जाताना थोडं पण शेड नाही आहे कुठे थांबायसाठी. तर पावसामध्ये तुम्ही थोडंसं काळजी घ्या वर चढताना कारण की सगळे जे दगडं आहेत ते स्लिपरी होत आहेत आणि पाऊस येणं जाणं चालू असतं इथनं. त्यामुळे रेनकोट जे आहे ते तुम्ही कॅरी करा. तर मित्रांनो कृष्णा देवरे जी माहिती देत आहे त्याच्यावरती तुम्ही मन लावून अभ्यास करून इथे या कारण एवढा पाऊस येतोय आणि आम्ही हे बाई बघितलं का रेनकोट घालून असं बसलो. खूप अवघड आहे आणि मी कोल्डच गाईड इकडे. चढाई फार अवघड आहे इकडे. चढाई अवघड आहे. जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे वर चढण्यासाठी. तर पूर्ण प्रिपेअर होऊन तुम्ही इथे या. मजाक करू नका. मजा नाही. तर ही आहे निळकंठेश्वर मंदिराची संपूर्ण माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू.